सटाणा नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शहराने केवळ प्रतिनिधी निवडले नाहीत, तर राजकीय पक्षांची आणि स्थानिक नेतृत्वाची खरी ताकद कुणाकडे आहे याचाही कौल दिला. महायुती सरकारमधील पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे करून आपापली ताकद आजमावली आणि ही निवडणूक जणू सत्तेची नव्हे तर प्रभावाची परीक्षा ठरली. या पार्श्वभूमीवर सोनवणे परिवाराने सर्व नातेवाईक, हितचिंतक आणि समर्थकांना संघटित करत आपला उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला आणि तो यशस्वीही करून दाखवला. नगण्य म्हणून हिणवल्या जाणाऱ्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार हर्षदा राहुल पाटील नगराध्यक्षपदी निवडून आल्या. हेच अनेकांच्या राजकीय गणितांना धक्का देणारे ठरले. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या पक्षातून लढणारे 7 नगरसेवक निवडून आणत सोनवणे परिवाराने शहरातील आपली पकड पुन्हा अधोरेखित केली. निवडणुका संपल्या, गॅझेट प्रसिद्ध झाले आणि नियमानुसार 25 दिवसांच्या आत नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र पदग्रहणाच्या दिवशी भाजपाचे निवडून आलेले 15 नगरसेवक अनुपस्थित राहिले आणि याच ठिकाणी राजकारणाने विकासावर कुरघोडी केल्याची चर्चा शहरात रंगू लागली. कुणी म्हणाले पदग्रहण साधेपणाने करायचे होते, मग मंत्री कसे आले? तर दुसरीकडे भाजपाचे आमदार असूनही निमंत्रण नाही या कारणावरून रुसवे फुगवे उघडपणे दिसून आले. मात्र वस्तुस्थिती अशी की नगराध्यक्ष पदग्रहणासाठी नगरसेवक उपस्थित असावेत असा कोणताही नियम नाही. नगराध्यक्ष रीतसर पदभार स्वीकारल्यानंतरच मासिक सभा होते आणि त्या सभेचे अधिकृत निमंत्रण प्रशासनाकडून सर्व नगरसेवकांना दिले जाते. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाचा संबंध जोडणे म्हणजे तथ्यांकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. 1 जानेवारी हा नगर परिषदेचा स्थापना दिवस. त्यानिमित्त प्रशासनाकडून पालिकेची फुलांनी सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. याच शुभमुहूर्ताचा योग साधत हर्षदा पाटील यांनी पदग्रहण केले. आपण शिवसेनेकडून निवडून आलो असल्याने त्यांनी साहजिकच मंत्री दादा भुसे यांना निमंत्रण दिले आणि मंत्री उपस्थित राहिले. स्थापना दिन आणि पदग्रहणाची सांगड घातली गेली म्हणून प्रशासनालाही मंत्री स्वागतासाठी पुढे सरसावे लागले. यात गैर काहीच नव्हते. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप, मतभेद हे चालणारच. विशेषतः गावखेड्यात निवडणुका पक्षावर नव्हे तर व्यक्ती, नाती, हितसंबंध आणि विश्वासावर लढवल्या जातात. ज्याची बाजू सरशी होते त्याला जनाधार मिळालेला असतो. मात्र निवडून आल्यानंतर हवेत जाण्याचा अधिकार कुणालाच नाही. पक्षीय राजकारण वेगळे आणि जनतेचे प्रश्न वेगळे हे भान ठेवणे अत्यावश्यक आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे सभागृहात जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, प्रदूषणमुक्त वातावरण या प्रश्नांवर काम करणे ही त्यांची जबाबदारी आहे. पदग्रहणाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या 15 नगरसेवकांनी दाखवलेला विरोध अनेक मतदारांच्या गळी उतरलेला नाही. कारण मतदारांनी तिकीट पाहून नव्हे तर चेहरा, विश्वास आणि कामाची अपेक्षा ठेवून मतदान केले आहे. आज गरज आहे ती आत्मपरीक्षणाची. तिकीट कुणाकडे मागितले, निवडून कुणामुळे आलो आणि आता आपण कुणासाठी काम करतो या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधली गेली पाहिजेत. प्रदर्शन, दांडी आणि अहंकार बाजूला ठेवून रखडलेली प्रभागातील कामे मार्गी लावणे, दिलेली आश्वासने पूर्ण करणे आणि शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे हीच खरी राजकीय परिपक्वता ठरेल. पक्षभेद विसरून विकासासाठी एकत्र येणे ही कमजोरी नव्हे तर नेतृत्वाची खरी ताकद आहे. सभागृहात संघर्ष नव्हे, समन्वय हवा. आरोप नव्हे, उपाय हवेत. सटाण्याच्या जनतेने कौल दिला आहे. आता तो सन्मान राखण्याची वेळ निवडून आलेल्या प्रत्येकाची आहे. नमस्कार मित्रांनो, थंडी आली की सगळ्यांना लागतं गरम, स्टायलिश आणि आरामदायक जॅकेट्स आणि स्वेटर्स. आणि त्यात 3XL आणि 4XL सांगितलं तर मोठा आव्हानात असतो. आणि हीच गरज लक्षात ठेवून आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे 3XL आणि 4XL जॅकेट्स मोठ्या प्रमाणावर आपण राजधानीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. हे बघा, अतिशय माफक दरात आपण हे सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. 3XL आणि 4XL स्वेटर्स. अजून एका गोष्टीची शॉर्टेज आहे आणि डिमांड पण आहे आणि ते आहे स्लीवलेस सेंडो जॅकेट्स आणि स्वेटर्सचे.
हे बघा, आम्ही ते पण मोठ्या प्रमाणावर अतिशय चांगल्या फिटिंगचे, चांगल्या क्वालिटीतले सेंडो जॅकेट्स आणि सेंडो स्वेटर्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. फ्रंट ओपन स्वेटर्स पण आहेत, राऊंड नेक स्वेटर्स पण सेंडोमध्ये आहेत आणि भरपूर क्वालिटी आपल्याला राजधानीमध्ये पाहायला भेटणार आहे. तर लवकर करा, त्या थंडीमध्ये स्टायलिश राहा आणि राजधानीत एकदा अवश्य भेट द्या.